आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अध्यक्षपदाबाबत कोणती चर्चा सुरू यावर बोलणं संयुक्तिक नाही, तर श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल। प्रदेशाध्यक्षपदावर काँग्रेस नेते सतेज पाटलांची प्रतिक्रिया। पुणे जिल्हा नियोजन समितीत नामनिर्देशित सदस्यांमध्ये शिवसेना आमदारांना डावललं, सदस्यपदी भाजप अजित पवारांच्या आमदारांची वर्णी। सरकारने काढलेल्या जीआरचा अभ्यास करून भाष्य करेल, शिवतारेंची प्रतिक्रिया। मुंबईच्या दादर माहीम प्रभादेवी परिसरात एकनाथ शिंदेंचा पाहणी दौरा। मी सामनाच्या अंगणात आलो पण सामना करायला आलो नाही, उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत शिंदेंचं मुश्किल वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी जय भवानी जय शिवाजी घोषणा सोडून सोनिया गांधी जिंदाबाद बोलायला सुरुवात केल्यानं अधोगती। आमदार दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला, तर अंबादास दानवेंच्या टीकेला प्रत्युत्तर। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी मागील 10 दिवसांपासून बेपत्ता। अपहरण प्रकरणी 4 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी, मात्र अशोक धोडींचा सख्खा भाऊ अविनाश धोडी फरार। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीव देण्याचा सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा इशारा। मुलाच्या मृत्यूला 1.5 महिना उलटूनही पोलिसांवर गुन्हे दाखल नाही, याला मुख्यमंत्री जबाबदार। सोमनाथच्या आईचा आक्रोश। घरं पाडू नका, आम्हाला मुलं नाहीयेत, आम्ही कुठे जायचं? जळगावात एका वृद्ध दाम्पत्याच्या घरावर पालिकेचा हातोडा, पर्यायी व्यवस्था करण्याची वृद्ध दाम्पत्याची विनवणी। गणेशनगर भागातील अतिक्रमणावर कारवाई। 40 लाख द्या आणि क्लास 2 अधिकारी बना। एमपीएससीच्या विद्यार्थ्याकडे 40 लाख मागतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल, तर विद्यार्थ्यांनी या ऑडिओ क्लिपवर विश्वास ठेवू नये, एमपीएससीच्या अध्यक्षांचं विद्यार्थ्यांना आवाहन। उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। राष्ट्रपती मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करणार। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक।